अंडे मोबाईल वगैरे त्यावेळेस. आता 3-4 वर्षाचे मुलं सुद्धा फडाफड बोलतात. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, बघूया आपण आज मम्मी काय बनवते आणि आज दिवस कसा जातो बघा आणि ब्लॉग एन्जॉय करा मित्रांनो. मग मम्मी आज काय बनवते नवीन? हां, कढी अंडे. काय बनवते? कढी अंडे. कढी अंडे झाले का? पण हो. पोळ्या बनवणं चालू आहे मम्मीचं. आज मम्मीने मस्त अंडेची भाजी बनवली आहे. सो आज फुल एन्जॉय आणि आज खूप भारी वाटणार आहे. आणि आज बऱ्याच दिवसानंतर आम्हाला अंडा कढी खायला मिळणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप मजा येणार आहे. झालं का मग मस्त? का पोळ्या झाल्या का? करते पोळ्या. पोळ्या बाकी आहे मम्मीच्या, अजून पोळ्या बाकी आहे. आता की मग थोडं जेवण करतो आणि मस्तपैकी एन्जॉय. पप्पा काय करताय बघूया आपण. काय करताय? कुठे काय? पप्पांचं नुसतं टीव्ही बरं का मम्मी. टीव्ही शिवाय दुसरं काहीच नाही. टीव्ही सोडला की मोबाईल, पाहू दे ना, दुसरं काम काय? मोबाईल सोडला की लगेच टीव्ही. माणूस काय करणार आहे काम? हा, माणसाला तेच काम असतात ना. टीव्ही पाहणं, फोन पाहणं. मग आजी काय म्हटली? आजी काही नाही बोलली. हा, काही नाही बोलली. काही नाही बोलली. जेवण झालं म्हणे. जेवण झालं असं? हं. अजून जेवण झालं म्हणे. याच्या वालच्या शेंगा केल्या. वालचा संडे केला होता आजीने? ऋषी बाहेर गेला. अच्छा, बरं वाटतं कशी याला आता? बरे. दवाखान्यात नेलं होतं का? नाही. कृष्णावरची गोळी दिली. अच्छा, बरं. अभ्यास करत नाही म्हणे शिया. ती काय अभ्यास करणार आहे? अजून लहान आहे ती. आणि 5 वर्षाची झाली. 5 वर्षाची? मोठी ना गं मग. तर बोलता चालता येतं ना तिला आता. बोलते ना व्यवस्थित ती. मग त्याला काय होतं? 5 वर्षाची तरी मोठी आहे. मग काय 5 वर्षाचा होता तरी. मी 5 वर्षात तेव्हा असं? मग ठीक आहे ना. मग त्या टायमाला आमची पिढी नव्हती तशी. मग आता बदललंय सगळं. काय पिढी म्हणतो? म्हातारा होऊन गेला काय तू? पिढी म्हणतो. अरे नाही, त्या टायमाला आम्हाला एवढं नव्हतं कळत, पण आत्ताच्या लहान मुलांना कळतं. कोणत्या काळ? जुन्या काळातलं आहे का? हा? जुन्या काळातलं आहे असं बोलता का? कसं? अरे नाही, पण आता मम्म्या आता बदललंय. आता लहान मुलांना, आता बघ, आम्हाला त्यावेळेस मोबाईल कळत नव्हता मम्म्या. त्यावेळेस मोबाईल नव्हता. हां, आता 3 वर्षाच्या मुलांकडे पहिले मोबाईल असतो, माहिती आहे का? त्यांच्याकडे त्यांना मोबाईल येतो, चालवता येतो मोबाईल. आम्हाला तर तेवढं पण नव्हतं. मला मोबाईल कधी मिळाला होता तुला माहिती ना? 10वी झाल्यानंतर मोबाईल मिळाला होता मला. त्यावेळेस आमच्याच मोबाईल पण नव्हता. आता 3 वर्षापासून तेव्हाच मोबाईल असतो त्यांच्याकडे आणि मोबाईल मला सगळं कळतं. काय? 3 वर्षात. अरे आता मोबाईल आलेले आहेत ना आधीपासून, तर त्यांच्याकडे मोबाईल राहतात, वापरता येतो त्यांना. आता पण ऋषी आधीपासून मोबाईल म्हणजे व्यवस्थित जमतं त्याला. तो फोन लावू शकतो, ते लावू शकतो. एक दिवशी काय आलं, काल मला फोन करून दिला सियाने. हा, हा ना, तिने फोन लावून दिला होता. अगं हा ना. अगं नाही, त्याच ऋषी पण नव्हता. असंच ते मोबाईलमध्ये बटणं दाबत असेल काही पण, गेला लागून मला फोन. आजीला म्हटलं फोन. आजी म्हणे अरे त्या सियाच्या हातामध्ये मोबाईल आहे म्हणे, तिने खेळता फोन लावला म्हणे. आजी बोलली थोडा वेळ, काय झालं काय नाही, जेवण खावण. हां, मग ठेवून दिला. दुपारच्या टायमाला फोन आला होता. मग तेच सांगतो तुला मी. आताचे लहान मुलं बदलले, म्हणजे हे बदलले सगळं. तर लहान मुलांना पण खूप कळतं.
अगदी 3-3, 4-4 वर्षाचे मुलं सुद्धा फडाफड बोलतात, माहिती आहे का? इंग्लिशमध्ये पण आता क्लासमध्ये बघतो ना मी, तर एकदम लहान लहान 3 वर्षापासूनच क्लासमध्ये घेतो, डान्स क्लासमध्ये. तू हां, 2-2.5 वर्षाचे नाही घेत, कारण की नाहीच करत. बोलतात, पॅरेंट्स असतात ते बोलतात नाही का. आता एक होते काही जण 2 वर्षाची आहे, नाही घरी डान्स करते वगैरे असं तसं, आता घरी थोडंफार हलवते हातपाय नाही का. तर मग ते म्हणतात की लावायचं, म्हटलं नाही, म्हटलं 2 वर्षाच्या मुलं नाही करत म्हटलं डान्स. म्हटलं म्हणे ते घरी करता, म्हटलं घरचं वेगळं असतं म्हटलं, नाही तर वेगळं असतं शिकवणं म्हटलं नाही का. मग त्यांना म्हटलं पाठवून द्या म्हटलं, असं काही नाही म्हटलं, तुम्हाला वाटतं तर द्या पाठवून, केलं तर ठीक आहे. पण नाहीच करत, 2 वर्षाचे मुलं नाही करत. बसून ठेवायचं, फी घ्यायची मग फक्त. हां, बसून फी घ्यायची. तसं काही नाही, फीचं काही नाही, लहान मुलं नाहीच करत. पण 3 वर्षाचे मुलं आहे ना ते करतात बरोबर, कारण की 3 वर्षाच्या मुलांना ना समजतं, व्यवस्थित बोलता येतं, त्यांचे पाय पण व्यवस्थित हालतात त्यांचे, माहिती आहे का. मला माहिती आहे ना, मग तुला तेच सांगतोय ना, काही भरपूर काही समजतं. ते बी येतं तुझ्या क्लासला. हां, 2-2.5 वर्षाचे हां राहतात तसं. आता म्हणतात ना, मधून एक जण तरी खूप हुशार असतं, असं असतं, अशी गोष्ट असते. आता 5-6 मुलांमध्ये 2 वर्षाचे मुलं थोडं हुशार असतात ते काही ना काही प्रत्येकाचं, काही ना लवकर लागतं, लवकर कळायला लागतं. त्याचं डोकं असतं. हां, ते म्हणतात ना की लवकर नाही, कोणी लवकर चालायला लागतं, कोणी लवकर नाही चालत, असं. पण आहे तसंच आहे. माझ्या असं तर काही समजत पण नव्हतं मला, नाही मग कुठं काय करायचं त्यावेळेस, थोडी एवढं हे होतं मोबाईल वगैरे त्यावेळेस. आता सगळं